सर ऍक्सेस दिलाय बघा तुम्हाला हा पोस्टचा. सर, स्क्रीन शेअर करतोय. स्टेप बाय स्टेप हळूहळू हळू प्रत्येक गोष्ट ती कॉलम कसं घालवायचं काय करायचं अगदी हम्म. पहिलीच्या पोराला सांगताय अशा पद्धतीने एक्सप्लेन करा. हा, तर आपल्याला जेव्हा एक्सेल शीट कुठली घ्यायची आहे, तर NSE इंडियाची साईटला जायचं. इथे होम अबाउट मार्केट मार्केट डेटामध्ये एक ऑप्शन आहे, इक्विटी अँड SME मार्केट. येस. क्लिक करायचं. आता आपल्याला निफ्टी 50चा हे घ्यायचा आहे, डेटा घ्यायचा आहे. डेटा घ्यायचा आहे. इथे एक बटन दिसतंय, डाउनलोड CSV. ओके. क्लिक करायचं. एक एक मिनिट, एक नवीन शीट, असं कोणताही डेटा घ्या, काय प्रॉब्लेम नाही. एक नवीनच फाईल करतो मी, कन्फ्युजन नको व्हायला. येस. हम्म. तर ही आहे आत्ता डाउनलोड केलेली फाईल. ओके. त्याची डेट बघू शकता तुम्ही, टाइम 14/28. ती लेटेस्ट फाईल आहे. ही ओपन करायची. ओके. आता ह्यामध्ये आपल्याला जे कॉलम नको आहेत, इंडिकेटिव्ह क्लोज चेंज, सिलेक्ट करायचे. म्हणजे डायरेक्ट GHI मी हे वरती कॉलमला सिलेक्ट करून राईट क्लिक करून डिलीट कॉलम्स, डिलीट. त्यानंतर आपल्याला 52 वीक हाय लो हे कॉलम पण नाही लागत आहेत. अप टू 365 म्हणजे IJKL हे कॉलम पण नाही लागत. दोन कॉलम करून ठेवायचे, सेल बाय. आणि बाय. ओके. ओके. आता आपल्याला सेलचा फॉर्म्युला काय आहे? हाय मायनस, म्हणजे हाय म्हणजे इथं C2 सिलेक्ट केलं त्याने. बरोबर. या सेलला सिलेक्ट करायचं, हाय मायनस ओपन डिवाइड बाय हाय इंटू 100. त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. आता ह्याच्यावर तुम्ही ओके. डबल क्लिक करताल, खालचा जो तीन बटन होतं त्याच्यावर, व्हॅल्यू ऑटोमॅटिक येते. हा. ओके. ते ऑटोमॅटिकली ते येऊन जातं. आता आता आपण बाय साठी म्हणून फॉर्म्युला करून टाकू. ओपन मायनस लो डिवाइड बाय ओपन इंटू इंटू 100. 100. आता हा बटन दिसतोय, त्याला एक ग्रीन डॉट दिसतोय, राईट. त्याला डबल क्लिक करायचं. बाय ओके. डिफॉल्ट होऊन जातं. आता ओके. आता ए आणि वनच्या मध्ये एक ट्रायंगल दिसतोय. पूर्ण ओके. शीट सिलेक्ट करायची. ओके. फिल्टर. इकडे उजव्या आता कोपऱ्यात आहे. आपल्याला पहिल्यांदा सेलचं सिलेक्ट करायचंय. तर त्यासाठी सेलच्या बाजूला जो ट्रायंगल आहे तो सिलेक्ट करायचा. सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. ओके. आता यामधले आपल्याला लेस दॅन 0.1 म्हणजे हे तीन आहेत, ओके. कॉपी करायचे. आपण हवा तर नवीन शीट मध्ये घेऊ शकता आणि त्याला हायलाइट करू शकता. हे एचं ओके. बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून येस. सेम. आता बायच्या बाजूला जे ट्रायंगलचं बटन आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि सॉर्ट स्मॉलेस्ट टू हायेस्ट. आता 0.1च्या खालती जे आहेत, म्हणजे 0.1 हा आहे, हा नाही उपयोगाचा. इथपर्यंत जे आहेत 0.006, 0.1च्या खालचे, तसे कॉपी ओके. करायचे. इथे पण करू शकतो आपण, पण मी सिम्प्लिसिटी ओके. इथे दाखवतोय. येस. हम्म. तर असं आहे हे. ही एक सेलची शीट आहे आणि हे बायचे. बायची. त्याच्यातून हा कॉलम काढून टाकला तरी चालेल. म्हणजे आपल्याला हा पाहिजे तर हवं तर मी नाव देतो याला बाय, आणि ह्याच्यातून सेल. अशा प्रकारे आपल्याला डेटा मिळालेला आहे.
तर हे ओके. फॉर्म्युला जे आहेत ते मी परत हवं तर कॉपी करतो. हाय मायनस ओपन डिवाइड बाय हाय इंटू 100. सेम फॉर्म्युला सेलसाठी, सेम फॉर्म्युला मी अप्लाय केलाय. तुम्ही पण ओके. बघू शकता इथं सेलमध्ये. येस. हाय मायनस ओपन डिवाइड तो बाय डायरेक्ट हाय. वरती पेस्ट केला तर चालतो का? का त्याच नाही कॉलम नाही, मध्ये पेस्ट करायला पाहिजे? त्याच कॉलम मध्ये करावा लागतो, कारण की एका ह्याला आपण केलं की ह्याच्यावर क्लिक केलं की तो बरोबर खालच्या ह्याला, डबल क्लिक केलं की तो खालच्या ओके. जे रिमेनिंग कॉलम आहे तो घेऊन टाकतो येस. ओके. फॉर्मॅट करून. थँक्यू. तर अजून काही वेगळी प्रोसेस नाही ना? नाही, हे एवढंच आहे. आणि हे ओके. मी आपण आता मग हे कॉपी करून डायरेक्ट ह्याच्यावर पाठवू शेअर करतो. शकतो आपल्या ह्याच्यावर. येस. मी रेकॉर्डिंग इथे स्टॉप करतो ना, तर मोठं होऊन जाईल. ओके. हम्म, मी रिक्लेम होस्ट करतो आणि ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टॉप. थँक्यू. थँक्यू सर. काय झालं रेकॉर्डिंग?